हं? काय त्याच्यामुळे असं काहीतरी उभं राहिलं. कोण करणार आहे पूजा इथं? मला तसंच वाटलं होतं. बरं जाऊ दे, लक्ष द्या रे तुम्ही बरं. ओ मॅडम लक्ष द्या इकडं आता. ठीक आहे, आपण काय करू आता, मी एक मेथड यूज करतो. काय? सेट लेग्स नावाचं. ठीक आहे, म्हणजे काय, आपण लेग त्याच्यात पास करणार आणि काय लेग्सची काय व्हॅल्यू ते, आणि नंतर काय करणार, सेल्फ डॉट लेग्स इक्वल टू काय करणार, लेग्स करणार. आणि आता बघा, याला कमेंट करतो मी आणि इथं काय करतो मी, ह्युमन डॉट सेट लेग्स आणि किती पास करणार आहे 2. आणि मग काय करणार मी, वॉक मेथड यूज करणार. आणि याचं आउटपुट काय तर बघू आपण, किती लेग्स झाले, 2. हां बरोबर, 2 लेग्स झाले बरोबर. इथं लेग्स नावाचं व्हेरिएबल आहे कुठं, नाही आहे बरोबर. इथं पण बघा सेल्फ डॉट लेग्स यूज करेल, पण त्याच्या आधी हां, जर हे समजा सेट लेग्स नसते केले तर काय आलं असतं व्हॅल्यू, काय आलं आहे, ॲनिमल ऑब्जेक्ट हॅज नो ॲट्रिब्यूट लेग्स. कारण सांगतो मी तुम्हाला. इथं जेव्हा मी मेथड यूज केली काय, सेट लेग नावाची, ही मेथड कॉल झाली बरोबर ना. ही मेथड कॉल झाल्यानंतर काय आलं बघा, ही जी इथं जी व्हॅल्यू पास करेल ती कोणती सांगा बरं, ही वाली बरोबर. मी तर जर 10 पास केला असतं तर काय आलं असतं, 10 आलं असतं. ही व्हॅल्यू याच्यात कशात आली असती, याच्यात आली असती. इथं पण बघा लेग्स आणि काय यूज करेल, लेग्स यूज करेल बरोबर. सेम नेम आहे, पण फरक कसं काय समजते सांगा बरं. सेल्फ डॉट नेम आणि सेल्फ कशाला रेफर करतो, त्या ऑब्जेक्टला रेफर करतोय बरोबर. म्हणजे काय, हा जो व्हेरिएबल आहे तो कोणाचा आहे, त्या ऑब्जेक्टचा आहे. आणि हा कोणता आहे, हा कोणाचा आहे, कोणाचा पण कसला आहे तो, मेथडचा आहे तो. बघा हा जो लेग्स आहे इथला, तो कशाला इथं जो आला आहे तो कशाचा व्हेरिएबल आहे, हा या मेथडचा आहे बरोबर. आणि इथं जो सेल्फ डॉट लेग्स लिहिले तो कोणाचा आहे, ऑब्जेक्टचा आहे. येतं एक लक्षात. हे बघा इथं जर मी लेग्स ऐवजी असं केलं असतं ना, समजा फिट केला असं समजा, आता सांगा बरं हे सेल्फ डॉट लेग्स इथं ॲक्सेस होईल का, इथं काय करावं लागेल, सेल्फ डॉट फिट. आणि जर रन केला आता मी, आलं का, किती व्हॅल्यू आली फिटची, 10 आली. लागलंच तुम्हाला दाखवतो मी, याला कमेंट करतो, लगेच लक्षात नाही ना, सांगतो मी तुम्हाला. प्रिंट काय करेल, काउंट ऑफ फिट असं टाकतो मी आणि काय करतो, सेल्फ डॉट फिट. बघा इथं सजेशनमध्ये पण येतं आहे. मी जेव्हा इथं डॉट टाकतो आहे ना, तेव्हा इथं काय ते फिट पण नावाचं व्हेरिएबल काय ते सजेशनमध्ये येतं आहे. इथं जर मी अंडरस्कोअर फिट केलं, इथं बघा तर लगेच फेंट झाला कलर, याचा व्हाईट कलर झाला. आणि याला जर काढून टाकलं मी परत, आता बघा कोणता कलर झाला, थोडंसं ब्ल्यू कलर झाला. म्हणजे काय, इथं मी कुठं ना कुठं होईना तो व्हेरिएबल आहे ना डिक्लेअर करतो आहे काय, सेल्फ डॉट फिट नावाचं. हे जर यूजच नसतं केलं तर काय आलं असतं. आता हा कोणाचं व्हेरिएबल आहे, ऑब्जेक्टसाठी आहे का मेथडसाठी सांगा बरं. नाही ना, मेथडसाठी येतो. आता मेथड पुरतं लिमिटेड राहिला, कारण का मी सेल्फ नावाचं कीवर्ड यूज करतो आहे का आता, नाही. सेल्फ जर यूज केला असतं तर काय आला असतं, तो कोणाला पॉईंट केला असता, ऑब्जेक्टची प्रॉपर्टी झाली असते. ठीक आहे ते. आणि जेव्हा मी तो सेल्फ डॉट काढून टाकतो, तो आता कोणाची प्रॉपर्टी झाला आहे, मेथडची. येतं एक लक्षात. म्हणून जर आपल्याला डिफरन्शिएट करायचं असेल, ठीक आहे, की हा ऑब्जेक्टचा आहे की मेथडचा आहे, तर कसं करणार आपण, सेल्फ नावाची कीवर्ड. मग काय होतं तो, की पूर्णच्या पूर्ण ऑब्जेक्ट असा, ठीक आहे, एक क्लासचा जर ऑब्जेक्ट बनवला तर त्या ऑब्जेक्टला पॉईंट करतो. ठीक आहे.
आणि हा कोणता आहे सांगा बरं. ऑब्जेक्ट व्हेरिएबल आहे का मेथड व्हेरिएबल आहे? हा मेथड व्हेरिएबल आहे बरोबर. आणि हा कोणता आहे? कारण का कोणता कीवर्ड यूज करेल? सेल्फ काढल्यानंतर काय होईल? सेल्फ जर काढला तर कोणाला बिलॉंग करेल? तो मेथडला बिलॉंग करेल बरोबर. म्हणून काय सेल्फ कीवर्ड काय महत्त्वाचं आहे. आणि हां इथं मी काय ठेवतो परत लेग्स ठेवतो आणि इथं पण काय ठेवतो लेग्स ठेवतो. आता तुम्ही एक विचार करीत असाल की इथं पण नाव लेग्स आहे आणि इथं पण नाव लेग्स आहे ठीक आहे. म्हणजे जो व्हेरिएबल आहे ठीक आहे जो ऑब्जेक्टला आहे त्याचं नाव पण काय देईल मी लेग्स देईल आणि इथं पण काय जो पास करतो आहे त्याचं पण नाव काय देईल लेग्स देईल. मग यांनी कन्फ्युजन होऊ शकतं बरोबर. यांनी काय होऊ शकतं कन्फ्युजन होऊ शकतं. पण असंच का बरं देतो मग आपण? नाही इथं हे सेल्फ डॉट लेग्स आहे इथं पण लेग्सच यूज केला आहे आणि जो राईट साईडला पण तो लेग्सच आहे. ही सेल्फ सोडून दे सध्या लेग्स आहे आणि इकडे पण लेग्स आहे का बरं? नाही तसं नाही काय हे बघ नाही तसं पण नाही हे बघ मी व्हेरिएबल घेतला रँडम नाही इथं काय आता माय वेळ ठीक आहे. आता लेग्स किती करतो मी तर 100 करतो समजा. आता काय इथं पण थोडंसं स्टेटमेंटचं चेंज करतो मी आणि परत रॅन्ड करतो. किती आले? 100 आलं. म्हणजे इथं जे व्हेरिएबलचं नाव पास करतो किंवा पॅरामीटरचं नाव आहे त्याने काही फरक पडतो आहे का? नाही फरक पडत ठीक आहे. पण याने काय होतं समजा आता इथं मी लेग्स टाकला आणि इथं वेगळंच काहीतरी टाकलं तर कोड एक शब्द असतो कोड रिडेबिलिटी. काय कोड रीड करतो ना आपण ठीक आहे समजलं पाहिजे काय. इथं पण जर लेग्स दिलं समजा मी आणि इथं पण लेग्स दिलं तर एक्झॅक्टली समजून जातं काय ही जी मी डायनॅमिकली व्हॅल्यू पास करतो आहे ती कशात असाईन होणार आहे या सेल्फ डॉट लेग्समध्ये असाईन होणार आहे. आणि आपल्याला डिफरन्शिएट तर करता येतं आहे काय सेल्फ कीवर्डच्या मदतीने काय करतो आपण डिफरन्शिएट करतो. सेल्फ डॉट लेग्स यूज केलं म्हणजे कोणाचा आहे व्हेरिएबल हा ऑब्जेक्टचा आहे आणि इथं यूज नाही करेल हा कोणाचा आहे मग मेथडचा आहे बरोबर. याला पण जर मी सेल्फ डॉट लेग्स केला असतं काय आलं असतं? आता हा कोणाला बिलॉंग केला असता ऑब्जेक्टला. आणि तर बघा कलरचा फेंड झाला मी थोडंसं ब्राईटनेस वाढवतो समजते नाही म्हणायचं काय होतं बघा थोडा फेंड झाला आहे हा. आणि जेव्हा मी हा काढतोय ना तेव्हा बघा परत थोडा ब्राईट झाला दिसतंय का? मी जरी तर सेल्फ डॉट लेग्स टाकलं तर तो काय म्हणजे फेंट होतं आहे दिसलं. आणि जर काढून टाकलं मी तर थोडा ब्राईट हो राहिला. मग येतं एक लक्षात कोड एडिटर काय करते त्याला आयडेंटिफाय करते की हा व्हेरिएबल जो आहे तो ऑब्जेक्टचा आहे की मेथडचा आहे. येतं आहे लक्षात. आणि हां आता सांग इथं मी जे आर्ग्युमेंट्स पास केलं आहे ते किती आहे किती आर्ग्युमेंट्स पास करेल व्हॅल्यू नाही विचारते नंबर काय त्याचा आर्ग्युमेंट्स नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स एकच पास करेल आहे काय एकच व्हॅल्यू पास करेल त्याच्यात काहीतरी मी 2 व्हॅल्यू पास करेल का नाही ठीक आहे. मी काय विचारलं नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स म्हणजे काय किती पास करू राहिलो ठीक आहे. त्या व्हॅल्यूची जी काय पास करतो त्याची व्हॅल्यू विचारली की मॅक्झिकली नाही काय विचारलं नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. आणि इथं किती बघा बरं पॅरामीटर्स किती इथं 2 आहे. पण जो पहिला पॅरामीटर असतो तो काय कशासाठी असतो हां तो कशासाठी असतो ऑब्जेक्टसाठी असतो. बघा मी जर हे काढून टाकलं आता इथं काय आलं काय येतं आहे सेल्फ इज नॉट डिफाईंड. जर मी तो पासच नाही केला सेल्फ पासच नाही केला ठीक आहे बाय डिफॉल्ट पासच नाही केला ठीक आहे. हे बघा इथं जेव्हा मी डेफिनेशन लिहितो आहे ना तेव्हा हा सेल्फ मी पास करतो आहे. पण इथं जेव्हा कॉल करतो तेव्हा सेल्फ पास करतो आहे का नाही. म्हणजे हे सेल्फ कोण पास करीत असेल पायथन स्वतः पास करीत असेल ऑटोमॅटिकली ठीक आहे. तो काय करतो आपण फक्त ॲक्सेस करतो एवढं लक्षात ठेवा. सेल्फ काय होतं तो ऑटोमॅटिकली पास करतो आहे तिकडं कारण का ऑब्जेक्टसाठी त्याला ऑब्जेक्टचा रेफरन्स लागतो आहे म्हणून काय केलं त्यांनी सेल्फ पास केला. जर हा सेल्फ काढून टाकला मी तर काय होईल त्याच्याकडे ऑब्जेक्टचा रेफरन्स उरला आहे का आता नाही. एकतर मला हे काढावं लागेल मग हा प्रोग्राम चालेल का त्याच्यात. पण याने काय होईल माहिती का जी व्हॅल्यू आहे ना लेग्सला जी व्हॅल्यू सेट करायची ती होईल का बघा आता होते का सेट काय येतो आहे एरर येतो आहे काय टाईप एरर ॲनिमल सेट लेग्स टेक्स 1 पोझिशनल आर्ग्युमेंट बट 2 वेअर गिवन ठीक आहे. हां आणखी ना बघा इथं काय
सेट लेग्स टेक्स वन पोझिशनल आर्ग्युमेंट बट टू वेअर गिवन, असं का बरं येते? बरं जाऊ दे, हा प्रोग्राम चालतो आहे का नाही एवढं सांगा मला कसं. मला जी लेग्सची व्हॅल्यू असाइन करायची होती ती होती का? नाही होते. बरोबर, म्हणजे हा प्रोग्राम चालतो आहे का? नाही. मला त्या ऑब्जेक्टला असाइन करायची होती लेग्सची व्हॅल्यू, पण ती होत नाही. म्हणजे काय, हा प्रोग्राम चालत नाही. मला जर त्या ऑब्जेक्टला जर व्हॅल्यू असाइन करून द्यायची असेल तर काय करावं लागेल? सेल्फ नावाचा कीवर्ड पास करावं लागेल. आणि त्याने काय होईल, इथं जो ऑब्जेक्ट असेल हा कोणता आहे आता? ह्युमन नावाचा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. तो काय होईल, याच्यात येईल. कशात? सेल्फमध्ये येईल. आणि काय म्हणजे इथं जर मी केलं सेल्फ डॉट लेग्स तर काय म्हणजे ह्युमनचे लेग्स किती येतील सांगा बरं परत, किती व्हॅल्यू येईल? 100 आहे. असं आहे, ठीक. आता आपण असं करू, एक अजून एक क्लास बनवू, म्हणजे तुमच्या आज लक्षात येऊन जाईल क्लासेस. आणि परत याच्यातच बनवू आपण ॲनिमल, ठीक. आईज काय घेऊ? आईज नाही, आपण काय करू आता, काय घेऊ का? ब्रेन घेऊ, ठीक आहे. स्मॉल, ठीक आहे. स्मॉल ब्रेन ठेवू, ठीक आहे. इनिशियली ब्रेनची व्हॅल्यू काय? काय व्हॅल्यू? स्मॉल आहे, बरोबर. आपण काय करू, ते चेंज ब्रेन साईज असं एक मेथड बनवू. काय? चेंज ब्रेन साईज, ठीक आहे. आणि त्यात काय करणार मी, साईज पास करणार ब्रेनची. न्यू ब्रेन साईज असं काहीतरी होतं मी, म्हणजे लक्षात येऊन जाईल तुम्हाला, बरोबर. आणि मला काय करायचं आहे, ह्या ब्रेनची व्हॅल्यू चेंज करायची. कसली व्हॅल्यू चेंज करायची प्रांजल सांग बरं? ब्रेनची, बरोबर. इनिशियल काय स्मॉल आहे, ठीक आहे. मग मी काय केली, सेल्फ डॉट ब्रेन इक्वल्स टू काय, न्यू ब्रेन साईज. पण जर मला ह्या ऑब्जेक्टचा जो व्हेरिएबल असेल, ठीक आहे, त्याला जर पॉईंट करायचं असलं मला काय लागतं? सेल्फ लागतं. आणि जर सेल्फ पास करेल का मी? नाही पास करेल. मग मला इथं काय टाकावं लागेल? सेल्फ टाकावं लागेल. आणि आता जर मी तो एखादी ॲनिमल बनवलं समजा ह्युमन, ठीक आहे. आणि काय करेल मी समजा ॲनिमल, बरोबर. कोणतं ब्रॅकेट यूज करतो आपण? राऊंड ब्रॅकेट यूज करतो, बरोबर. आणि काय करणार, त्या ह्युमनवर आपण काय करणार, मेथड कॉल करणार. काय? चेंज ब्रेन साईज. मी काय केलं समजा लार्ज, बरोबर. आता ब्रेनची व्हॅल्यू इथं जी हा व्हेरिएबल याची व्हॅल्यू काय आली असेल? लार्ज. बघायचं कसं प्रिंट कसं करायचं बघा आपण आता. ह्युमन डॉट काय करणार, प्रॉपर्टी काय ब्रेन आहे, मग डायरेक्ट ॲक्सेस करू शकतो आपण. काय ह्युमन डॉट ब्रेन, बरोबर आहे का नाही. आणि जर याला प्रिंट केलं तर काय होईल सांगा बरं? काय येतं आहे? लार्ज आहे. ॲनिमलचे ब्रेन साईज काय होते बाय डिफॉल्ट? स्मॉल आहे. मी एक मेथड कॉल केली, ठीक आहे. एक मेथड बनवली सध्या. त्या मेथडचं काम काय? ब्रेनची साईज काय करणार, मॉडिफाय करणं, बरोबर. मेक ऑब्जेक्ट पण बनवला आहे ह्युमन नावाचा, ठीक आहे. आणि त्याच्यात काय केलं, ती मेथड कॉल केली. ब्रेनची साईज काय केली मी? लार्ज केली. आणि नंतर काय केलं मी, ब्रेनची साईज काय केली मग परत प्रिंट केली, बरोबर. इथं मी असं देऊ शकलो असतो ब्रेन, बरोबर. आउटपुटमध्ये काय फरक पडणार आहे का त्याच्यात? काय फरक पडेल? नाही पडणार, कारण सेम आहे. बघा याच्यात आणि याच्यात फरक कसं काय समजते सांगा बरं? आपल्याला जाऊ द्या, मशीनला कसं काय समजेल? कोणतं कीवर्ड? हां, बरोबर. सेल्फमध्ये काय येतं, ऑब्जेक्ट पास होतो. आणि हा याला पॉईंट करतो, ठीक आहे. याला पॉईंट करतो का? हा नाही. हा याचा स्कोप कुठपर्यंत आहे? फक्त मेथडपर्यंत आहे. याच्या बाहेर ॲक्सेस होईल का तो? नाही म्हणा, ठीक आहे. आणि हां याला काय म्हणतो सांगा बरं? आपण एक की काय म्हणलो शब्द सांगितलं बघा, प्रॉपर्टीज. आणि अजून काय? अजून एक ॲट्रिब्यूट्सचे. हा काय प्रॉपर्टीज आपण सध्या आता प्रॉपर्टीज शब्द यूज करू, ठीक आहे. ही काय त्याची प्रॉपर्टी त्या ऑब्जेक्टची. आणि ती प्रॉपर्टी कशी प्रिंट करतो बघा बरं मी. काय नाही, बिहेवियर नाही आहे. प्रॉपर्टी कशी प्रिंट केली? हा ह्युमन काय ऑब्जेक्ट आहे. हा जो ऑपरेटर आहे बघा, हा काय हायलाईट करेल, काय हा डॉट आहे. याला काय म्हणतात? डॉट ऑपरेटर.
आणि नंतर ही काय प्रॉपर्टी त्याची. मग जर एखादी आपल्याला ऑब्जेक्टची प्रॉपर्टी ॲक्सेस करायची असेल आपण काय करतो, ऑब्जेक्ट डॉट प्रॉपर्टी नेम. समजा ठीक, परत मी घेतलेलं एक्सपोर्ट, मला जर लेगची व्हॅल्यू ॲक्सेस करायची तर मी काय करेल, सिम्पली प्रिंट काय करेल सांगा बरं. ठीक, आपण 2 किंवा हां काय करेल, ह्युमन डॉट लेग्स. ठीक आहे. आणि समजा आपल्याला काय करायची, मेथड कॉल करायची याच्यावर काय डेप. ठीक आहे, काय नाही चेंज नाही करायचं सध्या, आपण काय करू सेल्फ डॉट हां सेल्फच पास करू फक्त आपण. आणि याच्यात काय करणार, हां ते करू आपण थांबा मिनटं, वॉकिंग विथ काय सेल्फ डॉट लेग्स. आणि किती लेग्स येतील आता, बाय डिफॉल्ट काय व्हॅल्यू असाइन करेल मी 2 असाइन करेल बरोबर. आणि याला जर रन केलं तर काय, थांबा याला रन केलं आहे का मी अजून, कसं रन करणार मग, काय ह्युमन डॉट ऑपरेटर परत आणि मेथड काय नाही मेथड वॉक आहे बरोबर. आणि असंच सोडून देतो का आपण त्याच्यात काही ब्रॅकेट लिहितो, ब्रॅकेट मी तर पॅरामीटर पास करेल काय दुसरा सेल्फ सोडून नाही, म्हणून बाय डिफॉल्ट कोणती व्हॅल्यू पकडेल तो 2 पकडेल बरोबर. मग आता रन केला तर काय, वॉकिंग विथ किती लेग झालं, 2 लेग झालं. इथपर्यंत येतं एक लक्षात. हे बघा प्रॉपर्टीज आणि नंतर काय मेथड आहे, काय प्रॉपर्टीज आणि मेथड. एकदम क्लास स्पेसिफिक शब्द जर वापरायचे असेल तुम्ही काय ॲट्रिब्यूट्स आणि याला काय म्हणताय बिहेवियर म्हणताय, एवढं लक्षात ठेवा. हे काय प्रॉपर्टीज, एक प्रॉपर्टीज आहे का मल्टिपल प्रॉपर्टीज आहे, मल्टिपल आहे. एक बिहेवियर आहे का मल्टिपल बिहेवियर आहे, मल्टिपल आहे बरोबर. प्रॉपर्टीची व्हॅल्यू ॲक्सेस करायची असेल तर कसं करू शकतो आपण, हे काय हां ऑब्जेक्ट डॉट प्रॉपर्टी नेम बरोबर. आणि जर मेथड कॉल करायची असेल कसं करतो, मेथड आणि नंतर काय पॅरेंथिसिस बरोबर, ब्रॅकेट देऊ शकतो. आणि त्याच्यात जर आर्ग्युमेंट्स पास करायचं असेल तर काय करू शकतो, ते पण पास करू शकतो. सध्या काय पास करेल आहे का मी, नाही पास करेल बरोबर. काय कुठं इथं सेल्फ डॉट लेग्स ना, हे जर काढून टाकलं ना मी, आता काय येतं बघ बरं इथं, लेग्स इज नॉट डिफाईंड, पण इथं लेग्स आहे ना. मग फरक काय हो राहील, कुठं कुठं इथं इथं दे, इथं म्हणते का तू, हां सेल्फ देईल म्हणते, सेल्फचा यूज तर करायला पाहिजे ना. बरं एक सिम्पल सांगतो ठीक आहे, तुझ्याकडं फोन आहे ठीक आहे, तुझा फोन आहे आणि हिच्याकडं फोन आहे ठीक आहे. तू समजा एक ऑब्जेक्टच आहे, मी जर म्हटलं फोन दे तर तुला समजणार आहे कोणाचा फोन मागितला आहे मी, हां दोघींना. मी जर म्हटलं हर्षदा तुझा फोन दे, तू कोणाचा फोन देशील मग, तुझा. मग ते नाव जे घेतो आहे मी ठीक आहे, जे पॉईंट करतो आहे ठीक आहे, नाव घेणं म्हणजे काय पॉईंट करणं एखाद्या व्यक्तीला ठीक आहे. म्हणजे पॉईंट करतो आहे मी, ते कोणाला पॉईंट केलं मी, तुला पॉईंट केलं बरं. मी जर म्हटलं याचं काय प्रांजल फोन दे, मग आता कोणाला पॉईंट करतो आहे मी, प्रांजलला. कोणाचा फोन देईल ती, तुझा देणार आहे का, नाही देणार. मग मी जर नावच नाही घेतलं तर तुला कळतं आहे का कोणाला बोलतो आहे मी, कोणाशी बोलतो आहे, येतं आहे का, नाव घेतल्याशिवाय कळतं आहे का तुला. मग हे सेल्फ पण काय एक्झॅक्टली तसं नावासारखंच आहे, म्हणजे काय पॉईंट करतो आहे कोणाला तरी तो. मी जर म्हटलं आता सेल्फ ठीक आहे, आता बघ इथं सेल्फ डॉट लेग्स ठीक आहे, म्हणजे काय ऑब्जेक्टला ठीक आहे, जो ऑब्जेक्ट असेल ठीक आहे किंवा जो पर्सन असेल त्याला बोलतो आहे मी. हे जर सेल्फ काढला ना याचा काय अर्थच राहत नाही. हा काय एकदम नॉर्मल व्हेरिएबल, मला फक्त फोन द्या असं म्हणणं आहे मी, तुझा फोन दे हिचा फोन द्या असं आहे काय याच्यात नाही. हां म्हणजे पॉईंट करतो आहे त्या ऑब्जेक्टला. आता दाखवतो तुला थांब मी, तुला लक्षात नसेल येत ना का त्याच्यात. आता एकदम प्रॉपरली एक्झाम्पल घेतो, क्लास ह्युमन ठीक आहे, मोबाईल
मोबाईल काय करतो समजा दोघांकडे सेमच फोन आहे असं समजा पण ठीक आहे. काय सॅमसंग, कोणता फोन आहे सांगा? विवो आहे का? ओके. काय विवो आहे. आणि मी जर म्हटलं अजून एक घेऊ प्रॉपर्टी आपण, नेम घेऊ ठीक आहे. नेम इनिशियली काय ब्लँक आहे सध्या ठीक आहे. आणि आपण काय करू माहिती का, आता एक कन्स्ट्रक्टर बनवू. काय कन्स्ट्रक्टर, बरोबर ना? काय कन्स्ट्रक्टर, कन्स्ट्रक्टरचं सिंटॅक्स बरोबर आहे, चेक बरोबर आहे कसं आहे बघा कन्स्ट्रक्टर. हां काय सेल्फ, बरोबर ना? सेल्फ तर लागणारच आहे कारण ऑब्जेक्टसाठी लागतो तो. काय सेल्फ. आणि आपण काय करू माहिती का, हे नेम पण काढू लागलं असतं आणि इथं नेम टाकू. काय नेम पास केला आहे. सेल्फ सोडून किती पॅरामीटर सांगा बरं? एकच आहे. आणि याच्यात काय करणार आपण, सेल्फ डॉट नेम आणि काय करणार नेम. कन्स्ट्रक्टर पण काय सांगा बरं, एक प्रकारे मेथडच आहे, वेगळं काय आहे का ते? फक्त आपण त्याला काय नाव दिले, कन्स्ट्रक्टर नाव दिले, कारण का तो ऑब्जेक्ट क्रिएशनच्या वेळेस रन होतो, बरोबर. आधी तर काय केलं मी सेल्फ डॉट नेम. आता हा नेमचा स्कोप कुठपर्यंत आहे, या फंक्शनपर्यंत आहे. आणि तो जो सेल्फ डॉट नेम लिहिले तो कुठं जाईल सांगा बरं, ऑब्जेक्टला जाईल तो ठीक आहे. इथं लिहिलं आहे का मी नेम? नाही. पण याने काय होईल, सेल्फ डॉट नेम जेव्हा लिहितोय ना तो ऑटोमॅटिकली काय करेल माहिती का, इथं एक व्हेरिएबल क्रिएट करेल ठीक आहे. आणि काय करेल माहिती का, मी जी व्हॅल्यू पास करेल ना ती व्हॅल्यू असाइन करेल त्याला. आता बघ फक्त ठीक आहे. आपण काय करू, हर्षदा, बरोबर ना ठीक आहे. ह्युमन आहे तू पण ठीक आहे. आपण काय करू, ऑब्जेक्ट बनवतो ह्युमन क्लासचा आणि तुझं नाव पास करू याच्यात ठीक आहे. काय पास केलं मी, कॅपिटल आहे बघ. काय म्हणजे याच्यात आणि याच्यात कन्फ्युजन होणार, कॅपिटल आहे ठीक आहे. पूर्ण आडनाव काय तुझं म्हटलं, कोहली ना, बरोबर. म्हणजे समजून जाईल तुला बरोबर. आता मी याला रन करतो. ह्युमन काय झालं, काय वाटतं काय चुकलं असेल, टेक्स्ट नो आर्ग्युमेंट्स. पण असं काय होतं आहे, सेल्फ डॉट नेम काय चुकलं असेल इथं बघा बरं. सेल्फ बरोबर आहे ना यार, काय चुकतं आहे मग. शो एकतर हे रन नाही होते नीट आहे माझ्या मते. नाही ना, बरोबर बरोबर आहे ना यार. कॅन वी रन विदाउट दिस. बरोबर तर आहे, काय चुकतंय. हां प्रिंट नाही करायचं मी, फक्त ऑब्जेक्ट क्रिएट करायचं आहे मला. काय हां बरोबर आहे. तरी म्हटलं काहीतरी चुकलं. प्रोग्राम काय झाला, रन झाला. आणि जर मी आता हिचं नाव प्रिंट केलं ना ठीक आहे. प्रिंट काय करणार आपण, नाव कसं प्रिंट करणार, प्रिंट काय करणार सांग बरं, हर्षदा डॉट काय नेम. आणि काय प्रिंट होईल सांगा बरं आता, बरोबर. काय चुकलं आता, नाही थांब, ते रन हे कोड रनर आहे ना त्याचा इश्यू थोडासा. काय नाव प्रिंट झालं, कोहली, बरोबर. समजा ईमेल पण पास केला असता मी, तर मला ईमेल पण काय करावं लागलं असतं, इनिशियलाइज करावं लागलं असतं. आणि समजा दुसऱ्या नंबरला काय टाकेल मी, ईमेल टाकला समजा, एकदम सिम्पल ईमेल घेतला मी ठीक आहे, harshada@gmail.com, बरोबर. आणि ईमेल प्रिंट करायचं तर कसं करेल मी, हर्षदा डॉट ईमेल प्रिंट केला. काय आलं, ईमेल प्रिंट झालं, बरोबर. आता तुझा मगाशीचा डाऊट काय होता की सेल्फचा यूज का बरं करतो आहे, बरोबर ना. आता काय करतो माहिती आहे का, मी इथं मी मॅन्युअली प्रिंट करतो आहे ना, बरोबर ना. मॅन्युअली मला तुझी इन्फॉर्मेशन पाहिजे, इन शॉर्ट तुझं फक्त इन्फॉर्मेशनच्या नावाखाली काय फक्त माझ्याकडं नाव आणि ईमेल आहे ठीक आहे. मला असं एखादं स्टेटमेंट प्रिंट करायचं असं समजा की काय प्रिंट असं करायचं असतं की माय नेम इज ठीक आहे, काय असेल ते ठीक आहे. इथं नेम राहील ठीक आहे, इथं नेम राहील आणि काय अँड माय ईमेल इज काय जो ईमेल राहील, बरोबर ना. असं काहीतरी प्रिंट करायचं आहे. एकतर मी काय करेल सिम्पली असं, जो ऑब्जेक्ट बनवेल त्याच्यात काय हर्षदा एफ स्ट्रिंग यूज करावं, सॉरी हां हर्षदा डॉट काय करावं लागेल नेम, बरोबर ना. आणि नंतर इथं काय करावं लागेल
हर्षदा डॉट ईमेल. आता एक लक्ष दे बरं का, नेम ॲक्सेस करण्यासाठी मला काय लागतं आहे? हर्षदा. आणि हर्षदा काय एक प्रकारे ऑब्जेक्ट आहे. कोणतं ऑपरेटर यूज करत आहे? डॉट यूज करत आहे, बरोबर. ऑब्जेक्ट डॉट जे नाव असेल ते, बरोबर. आता इथं मी ऑब्जेक्टचं नाव काय गेलं, डायरेक्ट जिथं नाव दिले ते गेले, बरोबर. इथं सेल्फ नावाचं कीवर्ड यूज करतो आहे का? इथं कुठं सेल्फ यूज करेल याच्यात? इथं नाही यूज करेल, कारण का डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे माझ्याकडं, ठीक आहे. ऑब्जेक्टचा रेफरन्स आहे. पण जेव्हा मी क्लासमध्ये जातो, ठीक, क्लासमध्ये गेलो, मला काय करायचं आहे? प्रिंट इन्फो नावाची मेथड करायची किंवा गिव्ह इन्फो अशी काहीतरी, ठीक आहे, मेथड बनवतो मी, ठीक आहे. गिव्ह इन्फो. आणि काय करायचं तुम्ही? सेल्फ पास करणं. आता मला सांग, एका क्लासेसचा मल्टिपल ऑब्जेक्ट असू शकता का नाही? बरोबर. आपण किती आता समजा इथं 14-15 जण असेल, ठीक आहे. ह्युमन क्लासचे आपण ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. जर मला कोणी म्हटलं की रँडमली कोणी म्हणलं उठ रे तू, ठीक आहे, कसं काय करणार आहे? कोण उठणार आहे? बरोबर. नाव तर घेईल ना, की प्रशांत उठ बा, तू उठ बाबा, किंवा धनंजयला म्हटलं तू उठ, ठीक आहे. धनंजय आन्सर दे, ठीक आहे. मी याला म्हणतो प्रशांत आन्सर दे, ठीक आहे. असं समजणार आहे का मी विदाऊट नेम? नाही, बरोबर. म्हणजे काय, एका क्लासेसचं काय असू शकता? मल्टिपल ऑब्जेक्ट्स असू शकतात. नाव घेतल्याशिवाय कळतं आहे का मी कोणाला बोलतो आहे? नाही. नाव म्हणजे काय एक प्रकारे पॉईंट करणं, की तू उठ, ठीक आहे. पॉईंट करते तू उठ. मी जर हे बोट पण नसतं केलं, समजा याला म्हटलं निखिलला, निखिल काय गेम खेळतो आहे का? नाही, ठीक आहे. हां, असं मी जर याला म्हटलं काय रे तू उठ, तर समजतं आहे की याला उठायचं आहे. हा उठणार आहे का त्या जागी? नाही. मग जो सेल्फ आहे तो काय पॉइंटर आहे. मग तो डाऊट होता ना, डाऊट हे बघ, आपण काय करू, स्टेटमेंट कॉपी करू ॲज इट इज, ठीक आहे. कॉपी करू, ठीक आहे. याला कमेंट करतो आणि इथं पेस्ट करतो मी, बस. आधी तर हर्षदा न करता काय करेल मी? सेल्फ. सेल्फ म्हणजेच काय एक प्रकारे, हां, कोणाला येतो? हर्षदाला. मी म्हणजे इथं काय क्लासमध्ये काय यूज करतो आहे? फक्त सेल्फ यूज करते. ऑब्जेक्ट कुठे यूज करतो? क्लासच्या बाहेर डायरेक्टली, बरोबर ना. जे नाव देईल ऑब्जेक्टला मी ते कुठं करेल? बाहेर देईल, बरोबर. पण जे आतमध्ये त्या क्लासमध्ये जाऊन त्या ऑब्जेक्टला काहीतरी करायचं असेल तो कशाला पॉईंट करेल? मी. जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलता, तुम्ही असं बोलता का नॉर्मली, हर्षदा तू असं कर, तू स्वतःशीच बोलते हर्षदा तू काय म्हणते? मी. म्हणजे काय? सेल्फ, बरोबर. आणि जेव्हा तू बाहेरच्यांशी बोलते काय करशील? हिला जर म्हणलं तू काय म्हणजे सांगितलं भूमी तू हे कर, ठीक आहे, तू हे नको करू, तू काय करते? नाव घेते. पण ती जर तिच्याशी बोलायला लागली स्वतःशी, तर ती काय म्हणेल? मी असं करील, मी तसं करील. ती असं म्हणते का भूमी मी असं करायला पाहिजे, भूमी तू असं करायला पाहिजे, असं म्हणते का ती? नाही, बरोबर. मग सेल्फ पण काय मी आहे. येतं एक लक्षात? काय सेल्फ पण काय मी आहे एक प्रकारे. मग आता इथं काय येईल सांग बरं. मी जर हर्षदा डॉट गिव्ह इन्फो जर कॉल केलं तर काय प्रिंट होईल आता? काय होईल? नेम काय प्रिंट होईल? हर्षदा. आणि ईमेल काय प्रिंट होईल? बरोबर. आता असं एक समज की याच्यात काय करायचं आहे मला, मी माझावाला पॅरामीटर पास करतो, ठीक आहे. नेम आणि काय समजा की हां ईमेल, बरोबर. असं समज तू स्वतःचं इंट्रोडक्शन नव्हते, ठीक आहे. तू बोलते तूच आहे, पण काय करते तू इन्फॉर्मेशन चेंज केली ऐन टायमाला. समजा काय माझं नाव हर्षदा कोहली, ठीक आहे. मला तुला फक्त हर्षदा म्हणायचं होतं आणि ईमेल तू काय चेंज केला? hrsada@yahoo.com केला, बरोबर. आता मला सांग इथं किती पॅरामीटर आहे सांग बरं. सेल्फ सोडून द्या सध्या, 2 आहे. आणि इथं किती पास करेल मी? काय पास? 1 पण नाही पास करेल, बरोबर. जर मी इथं पास केला फक्त, ठीक आहे, तुझं नाव शॉर्टकटमध्ये लिहिलं, ठीक आहे मी, आणि ईमेल टाकला समजा hrsada@yahoo.com, ठीक आहे. काय येईल सांग बरं आता? काय प्रिंट होईल तरी गिव्ह इन्फोमध्ये? @yahoo.com, याहूवाला. काय प्रिंट होऊ राहिलं? पण काय प्रिंट होतं आहे? आणि ईमेल काय? जीमेलवाला आहे. याहूवाला प्रिंट झाला का साक्षी सांग बरं? हां, नाही. पण तो यूज करेल का? हा कोणाचा आहे? सेल्फ कीवर्ड यूज करेल. सेल्फ कोणाला पॉईंट करतो? ऑब्जेक्टला. आणि ऑब्जेक्टमध्ये काय पास करेल आपण? हर्षदा कोहली. आणि काय मग मी तर पास केला म्हणजे यूज केला असं झालं आहे का? नाही, बरोबर आहे का नाही? जसं आपल्याला डोकं देईल पण आपण यूज करतो प्रत्येक वेळेस नाही करीत, बरोबर. मग इथं पॅरामीटर पास केले मी, ठीक आहे, पण ते यूज केलं आहे का? नाही, बरोबर ना का नाही? मग मला जर हे यूज करायचं असेल काय करावं लागेल? सेल्फ नावाचं कीवर्ड काढावं लागेल. मग आता इथं काय प्रिंट होईल?
नेमसाठी काय प्रिंट होईल आता? हर्षू प्रिंट होईल, बरोबर. आणि जर समजा इथं पण सेल्फ काढ, इथं हर्षदा केलं ना मी, सॉरी, इथं सेल्फ टाकायचं होतं मला, आणि हा सेल्फ काढून टाकतो मी. आता काय प्रिंट होईल? कोणता वाला प्रिंट होईल? yahoo.com, बरोबर. आणि समजा मला दोन्ही यूज करायचं असेल, मी काय करू शकतो की माय नेम इज, समजा माझं माय नेम इज काय म्हटलं असते तू, सेल्फ डॉट, ठीक आहे, नेम, बट माय निक नेम इज, बरोबर ना. असं करू शकतो का नाही? दोन्हींचा यूज केला, काय ऑब्जेक्टचा यूज केला आणि काय मी जो पास करतो आहे ते, ठीक आहे. अँड माय ईमेल इज, ठीक आहे, सेल्फ डॉट ईमेल, बट पण मी असं लिहू शकतो माय अँड माय अल्टरनेट ईमेल इज काय, जो मी पास करेल तो. मग आता याचा अर्थ काय निघेल बघ, माय नेम इज काय प्रिंट होईल सांग बरं, बरोबर. बट माय निक नेममध्ये काय होईल प्रिंट? हर्षू. आणि नंतर काय होईल? माय ईमेल इज काय, सेल्फ डॉट ईमेल. मग कोणता? जीमेलवाला प्रिंट होईल. पण मी जर म्हटलं माय अल्टरनेट ईमेल इज, तर तो कोणता वाला प्रिंट होईल? yahoo.com. मग डिफरन्शिएट कसं होतं लक्षात येतं आहे का? बरोबर. काय जोक झालं सांगा बरं आता, काय सांग प्रणाली. हां का, सांग साक्षी, काय जोक झाला? काहीच नाही झालं का? मग असेच हसताय तुम्ही? असेच का? असंच कोण हसता? ओके, मग घेऊ का मी कोणाचं निकनेम? कोणाचं? बापरे, तुला काय बोलते? अरे हां, ओके. आणि वैष्णवी मॅडमला? वैशी, हा ते तर माहितीच आहे मला तसं. आणि साक्षी मॅडमला? का बरं? हां, ते दुसरं तर मला माहितीच, ते बोलता तुम्ही, ठीक आहे मॅडम. मी त्या दिवशी तुमचा बदला घेईल, तुम्ही नावाने हाक मारू शकता, मला काही प्रॉब्लेम नाही. आठवत आहे का त्या दिवशी बदला घेईल तुमचा? हां, नाही मला काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. हे लक्षात आहे, एक मिनटं. हां, अलग लक्षात आता की कसं फरक डिस्टिंग्विश कसं होतं लक्षात. एव मॅडम थांबा ना. ओ अरे तुम्ही ना नंतर मला ना शिकवू द्या आधी, नंतर काय बोलायचं ते बोला यार. सोजवल काय करायचं ते करा. नाही टुकरा के कलेक्टर झाला ना तो, टुकरा के मेरा प्यार. हां, हर्षदा कोहली, ठीक आहे, hrsada@gmail.com, ठीक आहे. आणि इथं काय केलं मी? हां, मग दोन्ही काय केलं मी? पॅरामीटर यूज केलं. आता समजा आपण नाही का, आता थांबा, आपण काय करू, प्रणाली मॅडमचं घेऊ, ठीक आहे. प्रणाली, ठीक आहे. आता सांगा मला इथं इनिशियलाइज करेल एक काही, बरोबर. आणि मी काय करतो माहिती का, ओय GTA बंद करते. तुझा काही भरोसा नाही बाबा, तू काय करू शकतो, ठीक आहे. सरनेम काय मॅडम तुमचं? महाजन आहे काय? काय महाजन? आणि महाजन आहे ना. आणि तुझा ईमेल घेऊ समजा प्रणाली @gmail.com. हां,